8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त परिश्रमातून घडली ती विशेष कार्यक्रम पहा आमच्या YouTube चॅनलवरती जन अभियान न्यूज अकोला 1 मार्च ते 8 मार्च दरम्यान। नमस्कार, जन अभियान न्यूजच्या जागतिक महिला दिनाच्या या विशेष कार्यक्रमात मी पल्लवी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आतापर्यंत आपण तळागाळातल्या महिलांचं तसंच पदाधिकाऱ्यांचं मुलाखत घेतली आहे। आज शिक्षण अधिकारी म्हणून लाभलेल्या सौ डॉक्टर वैशाली ठग मॅडम आमच्या सोबत आहेत। आज त्यांच्याशी आपण हितगुज करूया। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम। मॅडम, आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या। मी कुमारी वैशाली भगवान ठग, सौ वैशाली रविकांत जाधव, अकोला जिल्ह्यामध्ये 27/12/2018 पासून प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून इथे काम करत आहे। माझं शिक्षण ME मी 3 विषयात केलेलं आहे। ME मराठी, ME इंग्रजी, ME समाजशास्त्र। तसं DED पासून ते MEd पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे। DED मी बुलढाणा येथे झालेलं आहे, माझं शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा। त्यानंतर BEd अमरावती युनिव्हर्सिटी, MEd यशवंतराव चव्हाण विद्यापीठ तिथे केलेलं आहे मी। त्यानंतर MPhil, नेट आणि PhD सुद्धा झालेलं आहे। मॅडमनी एक शिक्षण घेत उंची गाठलेली आहे, त्याच्यामुळेच ते आज या पदावर आहे। मॅडम, शिक्षण अधिकारीच व्हावं किंवा या क्षेत्रात यावं असं तुम्हाला केव्हा वाटलं? माझं ज्यावेळी लग्न झालं 12/12/2000 आणि माझ्या जीवनामध्ये एक सच्चा मित्र, माझे साथीदार जे माझे मिस्टर श्री रविकांत पिलाजी जाधव माझ्या आयुष्यात आले आणि त्यांची प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शन, त्याचं सपोर्ट आणि आमचं जे काही कम्युनिकेशन आहे दोघांचं हे खूप मोठं आहे आणि त्यामुळेच मी कदाचित या पदावर येऊ शकले। कारण माझं स्वप्न म्हणजे फार मोठं नव्हतं, जे काहीतरी अधिकारी व्हावं किंवा खूप मोठ्या पदावर जावं, माझं असं फार आशा माझ्या आयुष्याबद्दल नाहीये। परंतु लग्न झाल्यानंतर मात्र माझ्या मिस्टरांनी मला खूप छान स्वप्न दाखवली, कारण त्यांना माहिती होतं की मी हुशार आहे, मेहनती आहे, कष्ट करणारी आहे आणि ते मी करू शकते, म्हणून त्यांनी वेळोवेळी मला सपोर्ट केला। लग्न झालं त्यावेळेला मी प्राथमिक शिक्षिका होती, शिक्षिका म्हटल्यापेक्षा शिक्षण सेविका होती। फक्त 2800 रुपये पगार मी त्यावेळेला घेत होते। परंतु माझ्या मिस्टरांचं जे नेटवर्किंग आहे, सोशल जे आहे, मित्रमंडळी भरपूर होती। ती स्वतःही MPSCचा अभ्यास करायची आणि MPSC परीक्षा देऊन मी मोठे अधिकारी व्हावं असं त्यांनाही वाटायचं। ते वेळोवेळी माझा फॉर्म भरायचे, परंतु माझ्या मनामध्ये कुठेतरी एक भावना होती की बाबा MPSC झाल्यानंतर, अधिकारी झाल्यानंतर आपल्या बदल्या होतात, आपल्याला बुलढाणा सोडावं लागेल, आपल्याला घर सोडावं लागेल, म्हणून मी 2000 पासून माझे मिस्टर कंटिन्यू माझा फ्रीचा फॉर्म भरायचे। परंतु मी मात्र त्या म्हणजे परीक्षेला अप्रोच होत नव्हते किंवा मन लावून अभ्यास करत नव्हते आणि दुर्लक्ष करायचे टोटली। असं वाटायचं की बाबा आपण लेक्चरर व्हायचं किंवा प्रोफेसर व्हायचं, आपले 2-3 लेक्चर द्यायचे आणि एक सुखी आणि चांगलं लाईफ आपण जगायचं कुटुंबाला, जेणेकरून वेळ देता येईल। तर मग मी DED, MEd, नेट, MPhil ह्याच्यासाठी करत राहिली, ही क्वालिफिकेशन यासाठी वाढवत राहिली की बाबा आपण लेक्चरशिपकडे वळूया। परंतु दरम्यान काय झालं की DED, BEdला विद्यार्थ्यांचं येणं कमी झालं। त्यांचं येणं कमी झाल्यामुळे मग जागा कमी झाल्या, जाहिराती येणं कमी झालं आणि मग नकळत मी या क्षेत्राकडे वळले आणि मग 2012ला ॲड आली MPSCची। मग MPSCची परीक्षे थ्रू मी क्लास 2 ऑफिसर झाले, वित्त लेखाधिकारी। त्यानंतर एज्युकेशन ऑफिसरची ॲड आली, ती परीक्षा दिली, त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि योगायोग असा आहे की माझे मिस्टर सुद्धा यामध्ये म्हणजे पात्र ठरलेले होते MPSC शिक्षणाधिकारी या पदासाठी। आम्ही दोघं सोबत इंटरव्ह्यूला होतो, महाराष्ट्रामधून आमचं पूर्ण जोडलं। खरंच खूप इन्स्पायरेशनल असं आहे, कारण नेहमी असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो, परंतु इथे थोडंसं गणित वेगळं आहे। एका यशस्वी स्त्रीमागे एका यशस्वी पुरुषाचा हात आहे, ते म्हणजे त्यांचे हसबंड। आणि खरोखर असं जर ट्युनिंग आपल्या जोडप्याचं असेल तर आज त्या ज्या पदावर आहेत त्या मानसिकदृष्ट्या तरी तितक्याच सक्षम कार्य करत आहेत। मॅडम, आपला तिसरा प्रश्न असा आहे की या पदापर्यंत येण्यामध्ये प्रत्येकाची एक जर्नी असते आणि एक संघर्ष असतो, तर तुमच्या या संघर्षमय प्रवासाबद्दल आमच्या दर्शकांना कळू शकेल? हो, संघर्ष म्हटलं, स्त्री म्हटलं की संघर्ष आला आणि संघर्ष म्हटलं की स्त्री आला, हे एक गणितच आहे। म्हणजे कुठली स्त्री अशी नाहीये, म्हणजे इव्हन ग्रामीण भागातील असो किंवा उच्च पदावर असो, शहरी भागातील प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो। संघर्ष हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, शारीरिक सुद्धा असतो, श्रम करावे लागतात, मानसिक असतो, भावनिक असतो। माझ्याही आयुष्यामध्ये हा संघर्ष आला, परंतु माझ्या मिस्टरांनी आम्ही दोघांनी मिळून तो संघर्ष आम्ही म्हणजे सामोपचाराने तो सोडवला। बऱ्याचदा अशा म्हणजे भांडणं वगैरे नाही म्हणता येत त्याला, परंतु आमच्या दोघांचं जे ट्युनिंग आहे ते जबरदस्त आहे। त्याच्यामुळे आमच्यावर नातेवाईकांच्या माध्यमातून किंवा सामाजिकच्या माध्यमातून, सामाजिक स्वरूपामध्ये जे काही समजा
बुवा एवढं शिक्षण घेत आहे, पद नाही आहे, किंवा बुवा नुसते पुस्तकं घेऊन बसते, नातेवाईकांचं असेल समजा की बुवा आम्हाला वेळ देऊ शकत नाही, सणवार असते, आपल्या परीक्षा तर प्रत्येक वेळेला उन्हाळ्यामध्ये किंवा दिवाळीत असतात, नेमकं तो सीझन असतो लग्नाचा किंवा विविध कार्यक्रमाचा, नेमकं त्याच वेळेस परीक्षा असतात आणि त्याच वेळेस आम्ही बाहेर असायचो औरंगाबादला किंवा अमरावतीला परीक्षेच्या माध्यमातून, इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. तर असं बरेचदा आलेले आहे असे प्रसंग, परंतु हे प्रसंग आम्ही सामोपचाराने सोडवलेले आहे. आता राहिली गोष्ट आहे कुटुंबामध्ये हे करत असताना आम्ही प्रत्येक क्षणाचं नियोजन केलं, वेळेचं नियोजन केलं. आमचा वेळ असा कधी मी म्हणजे माझ्या लाईफमध्ये सुरुवातीपासूनच आहे, म्हणजे मी लहान होते तेव्हापासूनच मी माझ्या प्रत्येक वेळेचं नियोजन केलेलं आहे. तर त्याचा फायदा मला माझ्या संसारामध्ये झाला किंवा माझ्या लग्न झाल्यानंतर माझ्या प्रपंचामध्ये झाला, की माझं वेळेचं नियोजन केल्यामुळे मी ते म्हणजे फॉर एक्झाम्पल मी शाळेमध्ये शिक्षिका असताना उदाहरण तुम्हाला देते की ब्रेक असायचा, 1 ते 2 ब्रेक राहायचा. त्यावेळेला काही एवढ्या गाड्यांची फॅसिलिटी नव्हती, बसेस नव्हत्या, प्रायव्हेट गाड्या नव्हत्या किंवा 2 व्हीलर नव्हती. तर आम्हाला बसेची 1-1 तास वाट पाहावं लागायची. म्हणजे 10:30 वाजता शाळा असेल तर 9 वाजून 15 मिनिटानं बस स्टँडवर जावं लागायचं. तर 9 वाजून 15 मिनिट ते 10:15पर्यंत आपल्याला 1 तास म्हणजे बस स्टँडवर थांबणे किंवा गाडीची वाट पाहणे. तर अशा वेळेला तो जो वेळ असतो त्या वेळामध्ये वाचन करायचं, ऑफ म्हणजे जो पिरियड राहायचा त्यावेळेला वाचन करायचं, ब्रेक असायचा शाळेचा त्याच्यामध्ये 10 मिनिटांमध्ये डबा उठकून आराम न करता किंवा आपली वेणीफणी न करता ज्या शाळेमध्ये, तर तो वेळ आपण वाचनात घालवायचा. आल्यानंतर फास्ट कामं करायची, सकाळी लवकर उठणे. ते हे बऱ्याच गोष्टी अशा आहे आयुष्यामध्ये की ह्या गोष्टीचं म्हणजे कंट्रोल केलं स्वतःच्या याच्यावर, भावनावर म्हणा, गरजावर म्हणा. आणि शौक कुठलाच नव्हता जास्त, काही फार कपड्यांचा नाही, मिरवण्याचा नाही. त्याच्यामुळे हा एक वेळ वाचवला, पार्लरमधला वेळ वाचवला. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहे म्हणजे की ज्याच्यामुळे हे सगळं होत गेलं. आपोआप मेडिटेशन असेल, कुटुंब असेल, सगळे घरचे कामं असो, मग उन्हाळ्यात जर वाळवण चिरवळाचं असेल, चिप्स असेल, खारोडा असेल, मुगडा खारोडा असेल, ह्या सगळ्या कामाला प्लॅनिंगनी मी म्हणजे असा वेळ देऊ शकते. म्हणजे मुलांना सुद्धा वेळ देतो आपण. ते हे चांगल्या पद्धतीने होऊ शकलं सर माझ्या आयुष्यामध्ये. आणि मी प्रत्येक संघर्ष म्हणा किंवा अडचण म्हणा याचं मी सोडायच्यासाठी केलंय की ती मला अडचण कधी वाटलीच नाही, ती एक संधी वाटली. आणि तुम्हाला मी तत्पूर्वी सांगितलंच इंटरव्ह्यू घेण्यापूर्वी की माझा जो आहे दृष्टिकोन आहे, मी ज्या मजुरी करणाऱ्या स्त्रिया आहे, ज्यांना खूप 100 रुपयाच्या रोजासाठी त्यांना झगडावं लागतं, ती रोजंदारी त्यांनी केली तरच त्यांची घरची संध्याकाळची चूल पेटते, अशा स्त्रियांना मी आदर्श मानते. किंवा ज्यांना 2-2 जोडीच फक्त 1-1 जोडीच कपडे आहे, 2-2च कपडे आहे आणि अशांना आदर्श मानलेले. त्याच्यामुळे गरजा कमी असल्या, शौक कमी असले की ऑटोमॅटिक आपल्याला आपल्या वेळेचं नियोजन करता येते. अगदी बरोबर आहे. खरोखर म्हणतात ना, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या ठगताई आहेत. आणि मॅडम, तुम्ही तुमचा संघर्ष तर सांगितला, पण त्यांनी किती अडचणींचा सामना केला. या स्त्रियांना खूप छान असा उपदेश दिला आहे याच्या माध्यमातून की तुम्ही तुमच्या गरजा कमी ठेवल्या आणि वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला कुठलंच ध्येय आणि ध्येय गाठत असताना कुठलीच अडचण ही ओळखू शकत नाही. मॅडम, आता मला एक सांगा की तुम्ही आता म्हटलं तुमच्या उत्तरामध्ये की तळागाळातल्या स्त्रिया ज्या असतात मोलमजुरी करणाऱ्या, त्या तुम्ही तुमचे आदर्श म्हणता. तर आमचं चॅनल अशाच जागतिक महिला दिनी तळागाळातल्या महिलांविषयी व्यासपीठ घेऊन आलाय. जसं तुमच्यासोबतच आम्ही त्यांच्या सुद्धा मुलाखती घेतोय. तर या उपक्रमाविषयी तुम्हाला काय सांगावंसं वाटेल चॅनलबद्दल? खूप चांगला उपक्रम सुरू आहे तुमच्या दोघांचा सगळ्यांचा. म्हणजे मला म्हणजे या गोष्टीचा म्हणजे काय म्हणते त्याला आनंद या गोष्टीचा वाटतोय की आज दुसऱ्यासाठी विचार करायला लोकांना फार कमी वेळ आहे. जो तो आपापल्या स्पर्धेमध्ये गुंतलेला आहे किंवा चढावं लागलेली आहे की स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. आणि तुम्ही ह्या सगळ्या स्त्रियांना, महिलांना प्रकटोतामध्ये आणता, त्यांचा जो काही इतिहास जगासमोर ठेवता की जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल. तर हे चांगलं काम जन अभियान या चॅनलद्वारे होत आहे. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक या ठिकाणी करते. थँक्यू सो मच मॅडम. आणि अशी जर आम्हाला प्रेरणा मिळत राहिली तर आम्ही समोरही नवीन उपक्रम सगळ्या स्तरातील महिलांसाठी घेऊन येणार आहोत. पुढचा प्रश्न असा आहे मॅडम की या क्षेत्रामध्ये जसं तुम्ही प्राथमिक विभागाच्या माननीय शिक्षणाधिकारी आहात, प्राथमिक शिक्षणाधिकारी, तर या पदामार्फत आता जसं जिल्हा परिषद शाळा आणि प्रायव्हेट शाळा या दोन्हीमध्ये खासगी शाळा आणि शासकीय शाळा याच्यामध्ये एक तफावत पडलेली आहे. तर याच्यासाठी तुमच्या विभागामार्फत कुठलं तुम्ही उपक्रम राबवता आहे किंवा त्याला ते त्या एका स्थळापर्यंत आणण्यासाठी तुमचं कुठलं कार्य चालू आहे सध्याच्या परिस्थितीत? सध्याच्या परिस्थितीमध्ये मला सगळ्यांना माहिती आहे 2 वर्षाच्या म्हणजे कोविडच्या पॅनिक काळामध्ये खूप शिक्षण विभागाचं खूप नुकसान झालेलं आहे. म्हणजे सगळ्याच घटकाचं झालेलं आहे, परंतु शिक्षण विभागाचं जास्त झालेलं आहे. कारण शिक्षण विभागामध्ये मेन जो भावनिक जीव म्हणून काम करतो तो विद्यार्थ्यांची शैक्षणिक जी प्रक्रिया आहे, अध्ययन जी कार्यशैली आहे ती कोलॅप्स झालेली आहे. तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही एक म्हणजे बऱ्याच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्तरावर पण काम करतो. डाएट जी आहे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांचं सहकार्य घेऊन
अध्ययनस्तर विद्यार्थ्यांचं वाढवण्यासाठी आम्ही काम करतोय. मग कृती अध्ययन पद्धती असो, गट अध्ययन पद्धती असो. त्यानंतर कोविडच्या काळामध्ये मी ऑनलाईन शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना पुरवलेली आहे. आणि आता ही एक निपुण भारत एक जीआर आलेला आहे शासनाचा की 3 ते 9 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचं जे भाषा आणि गणित त्यांचं जे कौशल्य वाढवण्यासाठी हा 5 वर्षाचा जी आपली हानी झालेली आहे ती हानी भरून काढण्यासाठी हे अभियान आम्ही राबवतोय. सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न होताच की खासगी आणि प्राथमिक शाळेची जी तफावत आहे, जसं कोविडच्या काळामध्ये खासगी शाळांमध्ये जी मुलं होते त्यांना तर ऑनलाईन शिक्षण हे खूप व्यवस्थित आणि पुरवलं गेलं, परंतु शासकीय शाळांमध्ये जिल्हा परिषदची मुलं जी असतात ती परिस्थितीने खूप गरीब असतात. त्यांना एखादा फोन घेणं आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती स्वीकारणं हे खूप कठीण होतं आणि त्याची सांगड घालत असताना मॅडमने खूप सारे उपक्रम आपल्याला सांगितले आहेत. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की एक स्त्री म्हणून जसं कुटुंब आणि नोकरी याची सांगड तुम्ही कशी घालता? म्हणजे तुम्हाला बऱ्याच कष्ट करावे लागत असतील त्याच्यासाठी. हा प्रश्न म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा. नोकरी आणि घर कुटुंब यांना तारेवरची कसरतच आहे. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छिते या ठिकाणी की माझे वडील स्वर्गीय भगवानराव सुप्रसिद्ध साहित्यिक होते बुलढाणा जिल्ह्याचे. 2009ला वडील वारले. आम्ही तिघी बहिणीच आहे मॅडम, म्हणजे तुम्ही मला सांगितलं आम्ही तिघी बहिणीच. दुर्दैवाने माझी एक बहीण किडनी आजाराने 2017ला तिचं दुःखद निधन झालं. आम्ही दोघी बहिणी, परंतु आम्हाला तिघींना वडिलांनी वाढवताना मुलगा मुलगी असा भेद न करता आम्हाला वाढवलेला आहे. केवळ अपत्य म्हणून वाढवलेलं आहे. म्हणजे समाजामध्ये पाहतो की बा मुलगा फार वंशाचा दिवा, परंतु माझ्या वडिलांचं फक्त एकच, म्हणजे आईला कधी कधी खंत वाटायची की बा आपल्याला मुलगा नाहीये म्हणून, परंतु वडिलांनी मात्र हे कधीच आम्हाला जाणून दिलेलं नाहीये. आणि आईने सुद्धा उत्तम संस्कार केले आमच्यावर. तर अपत्य म्हणून वाढवलं, म्हणजे अपत्य म्हणजे तिला सगळ्या संधी आपण द्याव्या मुलीला. माझे बाबा जे आहे म्हणजे खरोखर त्यांचं नाव भगवान आहे, परंतु ते खरोखरच आमच्यासाठी भगवान असं आहे की त्यांनी उत्तम संस्कार केले आणि आयुष्यामध्ये जिद्द चिकाटी संघर्ष करण्याची प्रेरणा खऱ्या अर्थाने मी वडिलांकडून घेतली आहे. हा संघर्ष वडिलांचा पाहिला. तिसरा की वडील स्वतः क्लर्कचा पगार तुम्हाला माहिती आहे खूप कमी असतो. कमी पगारामध्ये वडिलांनी आमच्या तिघी मुलींना शिकवणे. त्याच्यानंतर स्वतःचं म्हणजे भाड्याच्याच घरामध्ये बाबा 20-22 वर्ष राहायचे. त्याच्यानंतर कुटुंबालाही सपोर्ट करणे. घरी शेती असताना शेतीचं पण कुठलंच काहीच त्यांनी घेतलेलं नाही कधीच, कारण भाऊ पूर्ण शेतीवर डिपेंड होते म्हणून. म्हणजे हे सगळे संघर्ष वडिलांचा जवळून पाहिल्यामुळे एक संघर्ष करण्याची प्रवृत्ती आपोआपच स्पून फिडिंग म्हणजे शरीरामध्ये घडत गेली. ऑटोमॅटिक वडिलांच्या उतरत गेले. त्यांना पाहत पाहत मी मोठे झाले. आणि मग लग्न झाल्यानंतर मग काय झालं की नोकरी आणि घर सांभाळताना जो मॅडमनी प्रश्न केला की तो एकदम सरळ सोपा आणि सहज होऊन गेला. म्हणजे मग मला काही फार आळशी मी नव्हतेच, कारण पटकन उठणे, पटकन पटपट कामं करणे, पटपट नोकरीला जाणे, शाळेत असताना ऑफिसमध्ये असताना भरभर फाईल उठून टाकणे, शाळेमध्ये मुलांचं व्यवस्थित करणं, टाचन काढणे असो, नियोजन तयार करणे असो, मुलांना शिकवण्यापासून असो, मुलांचं पूर्ण ऍक्टिव्हिटीज वगैरे त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होत गेल्या. म्हणजे मला मग ते असं कुटुंब सांभाळताना अडचण कुठेच गेली नाही. बुलढाण्यामध्ये असताना तरी फक्त प्रॉब्लेम कुठे आला की ज्यावेळेला मी इथे 27/12/2018 मी जॉईन झाले. मी इथे एकटी राहते, कुटुंब बुलढाण्यामध्ये राहते. तर हे सांभाळताना अडचण फक्त प्रवासाची अडचण किंवा शुक्रवारी ऑफिस करून शुक्रवारी संध्याकाळी निघणे, तिथे जाणे, मग शनिवार रविवार पुन्हा एनर्जी घेऊन इथे येणे, घरचं मुलांना पाहून, मिस्टरांना पाहून, सासूंना पाहून, आईला भेटून, मग या सगळ्यांची एनर्जी घेऊन पुन्हा इकडे येणे आणि पुन्हा 5 दिवस काम करणे. आणि मी सरकारचे आभार मानते की त्यांनी आमच्यासाठी 5 days वीक केला. त्याच्यामुळे एक दिवस पुन्हा मला कुटुंबामध्ये मला देता आला. म्हणजे हा संघर्ष फक्त बस प्रवासाचा पुढचा संघर्ष आहे. बाकी मला सहज करते मी सगळे कामं आणि माझ्या ईश्वराची कृपा आहे, माझ्या गुरुची कृपा आहे. त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करू शकते. आता पुढचा प्रश्न असा आहे मॅडम की जन अभियान न्यूजने तुम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय की तुम्ही तुमच्या मार्फत आपल्या जागतिक महिला दिनी महिलांना काय संदेश द्याल तुम्ही या न्यूजच्या मार्फत? जागतिक महिला दिन 8 मार्च फक्त माझं असं म्हणणं आहे की फक्त एकच दिवस महिलाचा सन्मान नको. म्हणजे हा एक प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की महिलाचा सन्मान हा रोज व्हायला पाहिजे. प्रत्येक नात्यामध्ये व्हायला पाहिजे, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक स्तरावर व्हायला पाहिजे. मग नोकरीचं ठिकाण असो, कुठलं आपलं प्रायव्हेट संस्थेच्या माध्यमातून असो, शाळेच्या माध्यमातून असो किंवा घरामध्ये असो. आता माझ्या घरामध्ये अनेक महिला माझ्या संपर्कात आलेल्या आहे मॅडम. माझ्या 2 बहिणी असो, मला 6 नणंद आहेत, माझी आई असो की जिने माझ्यावर उत्तम संस्कार केले, त्यानंतर माझ्या सासूबाई असू देत की ज्यांनी मला वेळोवेळी माझ्या प्रपंचामध्ये मला पडत्या काळामध्ये, चढत्या काळामध्ये त्यांची मला साथ मिळाली. त्या माझ्या सासूबाई असो. म्हणजे ह्या सगळ्याच महिलांना धरून मी सगळ्या महिलांना एक
संदेश या ठिकाणी देऊ इच्छिते की आपण जे करतो, म्हणजे आपण जे काम करत आहोत, कुठले काम असो, मग नोकरी असो, मजुरी असो, मजुरी असो, किंवा आपली संस्था असो, शिक्षिका असो, किंवा इव्हन मी अधिकारी असो, किंवा आपण असो, आपण जे काम करतो ते आपलं बस आपलं मानून करायचं आणि जीव ओतून ते काम करायचं. आणि हे काम करत असताना स्वतःमध्ये ज्या काही पूर्ण क्षमता असेल त्या क्षमतेचा पूर्ण वापर करायचा. कधी कधी काय होतं, आपल्या महिला पूर्ण क्षमतेचा वापर करत नाही. तिच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे महिलांमध्ये, 100% आहे, पण तो आपण काय करतो, आपण डिस्ट्रॅक्ट होतोच. म्हणजे मॅडम काय होतं, तुमचं एखादं काम करत असताना मग एखाद्या वेळेला मी चालली, माझं लक्ष मग एखाद्या दुसऱ्या महिलेकडे गेलं, ती कशी राहू राहिली, ती कशी हे करू राहिली, ह्या गोष्टींमुळे म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे कम्पेअर करणं, आपण आपल्या महिला अनेकांशीच कम्पेअर करतो. म्हणजे कम्पेअर करण्यामध्ये काय होतं की आपली एनर्जी वेस्ट होते. हे महिलांना समजत नाही. बऱ्याचदा कम्पेअर करताना आपली एनर्जी वेस्ट होते, जातो. तर हे कम्पॅरिझन महिलांनी कृपया करू नये. हे कम्पॅरिझनचं प्रमाण पुरुषांमध्ये नाहीये. आता मी माझ्या मिस्टरांना बऱ्याचदा होते, तर हे कम्पॅरिझन करण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये त्यांना फरक नाही पडत, परंतु आपल्या महिलांना फरक पडतो की काय घातलं, कशी राहते, काय हेअरस्टाईल वगैरे. हे जर आपण थांबवलं तर आपल्या महिला 50% प्रगती अजून करू शकतात. ऑटोच इतके छान आहेत विचार, म्हणजे खूप साधे सरळ विचार आहेत. त्याचं अंमलबजावणी एक स्त्री म्हणून स्वतःचं केलं पाहिजे. आणि याच्यातनंच त्यांनी जसं जागतिक महिला दिन म्हटलं की स्त्री, नारी, तिचा सन्मान झाला पाहिजे किंवा तिचंच असं असलं पाहिजे आणि त्या स्त्रियांमधलाच आदर्श घेऊन आपण आपलं जीवन सार्थक केलं पाहिजे. परंतु यांनी एक मेसेज असा दिला की त्यांच्या पाठीमागे जो पुरुष उभा आहे, त्यांचे स्वतःचे मिस्टर आदरणीय सर, तर त्यांच्यामुळे ते आज म्हणजे या सगळ्यांची सांगड त्या व्यवस्थित घालू शकत आहे. तर महिलांनी खरंच पुरुषांकडनं पण शिकलं पाहिजे असं त्यांनी संदेश दिला की पुरुषांचं असतं जास्त ते लक्ष दुसरीकडे न देता स्वतःच्या कामावर कॉन्सन्ट्रेशन करतात. हा भाग पुरुषांमध्ये खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक स्त्रीने तो खरंच स्वीकारला पाहिजे. डॉक्टर वैशाली ठग मॅडम ह्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आहे, परंतु या क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी जी परीक्षा पास केली आहे ती म्हणजे एमपीएससी. तर एमपीएससी मध्ये येताना ज्या वैवाहिक मुली असतात, ज्यांचं लग्न झालेलं असते, तर त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की हे आपण करू शकणार नाही, ही देय गाठू शकणार नाही. तर याच्या बाबतीत आपल्याला ठग मॅडम थोडं मार्गदर्शन करतील. तर आता हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, परंतु याचे मी 2 टप्पे पाडते की एक माझ्या लाईफमध्ये एमपीएससी मध्ये मी केलेला प्रवास आणि आता महिलांनी कसा करावा तो प्रवास सांगते थोडक्यात. तुम्ही तर माझी मुलाखत घेते म्हणून सुद्धा सुरुवातीला या प्रश्नाला जोडून माझं हे सांगते. म्हणजे एमपीएससी कशाबद्दल मी अभ्यास केला ते मला सांगावंच लागेल. विषय असा आहे की तुम्हाला मी तत्पूर्वी सांगितलेच की मला फार अपेक्षा लाईफमधून नाही आहे, म्हणजे की लाईफकडून. त्याच्यामुळे मी धावली नाही मॅडम. म्हणजे बाबा मला अधिकारी व्हायचं, मला हे लेक्चरशिप मिळालीच पाहिजे म्हणून मी फक्त करत गेले. माझे मिस्टर फॉर्म भरायचे आणि फक्त माझ्या मनामध्ये मी एकच कोरलं होतं की बाबा समजा MA मराठी आहे, MA इतिहास असेल, नेट असेल, MPhil असेल, PhD, DEd, BEd काय जे काही असेल, तर फक्त एक जागा असेल तर ती माझीच असेल. किंवा ह्या परीक्षेमध्ये मला एवढे मार्क्स मिळवायचे, एवढं मी पहिले मनावर करून घेतलं. भले पण त्यासाठी मेहनत मी काही फार घेतलेली नाहीये. मग परीक्षेचा आयकार्ड आल्यानंतर 8 दिवस मी अभ्यास केला असेल, 10 दिवस अभ्यास केला असेल. त्या अभ्यासाच्या भरोश्यावरच जे यश मिळवलं ते जागा आल्या आणि घरी राहूनच. मग त्यावेळेस माझा छोटा मुलगा 2 वर्षाचाच होता, मोठा मुलगा 2ऱ्या वर्गामध्ये होता. मग मुलं छोटे होते, म्हणून की तेवढा वेळ मुलांना दिला जाईल बुवा आपल्या, म्हणून त्या हेतूने मी सुट्टी टाकली मॅडम. आणि घरीच मग हेच सगळं कामं करून मग जेवढा आम्ही तेवढा आपला अभ्यास करायचा. पण ह्या ज्या 6 महिने वैवाहिक मुली आहेत यांनी याच्यात यायला पाहिजे, याच्याविषयी तुम्हाला सांगायचं. वैवाहिक मुली येण्यासाठी थोड्याशा घाबरतात की होणार नाही, त्या करू शकतात मॅडम. वैवाहिक मुली जे मी करू शकले तर त्या निश्चित करू शकतात. फक्त त्यांना तेच सांगते मी सुरुवातीचं जे मी बोलले की वेळेचं नियोजन. मग घरी येते म्हणून आरामशीर कामं करायचे 11 वाजेपर्यंत, मग 12 वाजता जेवायचं, मग 1 वाजता झोपायचं, मग आरामशीर मग 4 वाजता चहा प्यायचा. असं हे रुटीन त्यांना बदलावं लागेल. पटपट कामं करून 8 वाजेपर्यंत कामं करून त्यांना ते वेळ मिळू शकते. कारण बरेच स्त्रियांनी पाहिलं आजूबाजूला की त्यांना वेळच नसतो. त्या म्हणतात की आम्हाला वेळच पुरत नाही घरच्या कामामध्ये, आमचा स्वयंपाकच होत नाही, किंवा आमच्याकडे येणार जाणार भरपूर असतात, किंवा हे अनेक त्यांच्या तक्रारी असतात. ह्या प्रत्येक घरामध्ये हे आहे मॅडम. येणार जाणार तर राहणारच एक कुटुंब म्हटल्यावर, मग सासरचे असो माहेरचे असो. पण त्यांनी जर वेळेचं नियोजन केलं तर त्या स्त्रिया हे करू शकतात. मग त्यांनी एक मार्ग असा एक करू शकतात की बाबा प्रॉपर अभ्यासक्रम जो आहे एमपीसीचा त्या अभ्यासक्रमावर फोकस करायचा. बरेचदा काय होतं की आम्ही एमपीसीचा अभ्यास करण्यामध्ये एक दृष्टिकोन आहे किंवा जनरली आहे
मुलांचं पण पाहतो 10वी-12वीच्या ग्रॅज्युएशनच्या की जे सोपं आहे त्याच्यावर त्या फोकस करतात, ती जास्त रीड करतात. जो सोपा अभ्यासक्रम आहे, सोपा विषय आहे, पण जो आपण ज्याच्यामध्ये कच्चे आहोत की जे आपल्याला जड जातं अभ्यासक्रमामध्ये किंवा अभ्यासामध्ये, त्याच्यावर त्यांनी फोकस केला तर ते त्यांच्या त्या याच्यामध्ये मार्क्स मिळू शकतात. म्हणजे प्रॉपर वेने अभ्यासक्रमावर फोकस करून अभ्यास केला तर ते वेळेचं नियोजन करू शकतात. आणि यासाठी वेगळ्या क्लासेस द्यायची पण गरज नाही आहे, कारण प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकामध्ये ते आहे. आणि जी 10 जागा असतात तर 10 पैकी एक माझी नक्की आहे हे मनावर बिंबून त्यांनी परीक्षेला जायचं. डॉक्टर वैशाली ठग मॅडम ह्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आहे अकोला येथे, शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहेत. आज आपण त्यांची मुलाखत बघितली. त्यांचं एज्युकेशन आहे MA, BEd, MEd, MPhil, नेट, सेट आणि PhD एवढ्या साऱ्या डिग्र्या घेऊन त्या आज आपल्या समोर एका छान शिक्षणाच्या निगडीत असलेल्या शिक्षण विभागामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी सक्षमपणे पार पाडतायत कार्य आणि समाजासाठी कार्य करत आहेत. ह्या होत्या डॉक्टर वैशाली ठग मॅडम. तुम्हाला हा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. तत्पूर्वी नमस्कार.